हाय स्टुडंट्स, चला तर मग लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं पहा ॲरोबिक अँड अनॅरोबिक रेस्पिरेशन. म्हणजेच आपण पाहिलं होतं ऑक्सी श्वसन आणि विनॉक्सी श्वसन. त्यामध्ये आपण पाहिलं होतं काही डिफरन्स बिटवीन आणि त्यावरती तुम्हाला वर्क दिलं होतं की राईट द डिफरन्स बिटवीन ॲरोबिक अँड अनॅरोबिक रेस्पिरेशन. म्हणजेच तुम्हाला त्यामध्ये वर्क दिलं होतं की फरक स्पष्ट करा ऑक्सी श्वसन आणि विना ऑक्सी श्वसन. नाव वी फोकस ऑन द सम क्वेश्चन्स विच डिपेंड ऑन दिस टॉपिक. या टॉपिकवरती काही क्वेश्चन्स डिपेंड आहे, ते क्वेश्चन्स आपण पाहू. इन विच द फर्स्ट क्वेश्चन इज दॅट विच टाईप ऑफ सेल्युलर रेस्पिरेशन परफॉर्म द कम्प्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज. म्हणजेच पेशी स्तरावरील श्वसनाच्या कोणत्या प्रकारात ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. आपण पाहिलं होतं की इन ॲरोबिक रेस्पिरेशन और ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणजेच विना ऑक्सी श्वसन आणि ऑक्सी श्वसन यामध्ये आपण ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण दॅट मीन्स आपण पाहिलं होतं की ग्लुकोजचे ऑक्सिडीकरण दॅट इज द ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बट इन विच द aerobic respiration in which glucose these are completely oxidized. ग्लुकोज कंप्लीट ऑक्सिडाइज होतो ॲरोबिक रेस्पिरेशन मध्ये आणि त्याचबरोबर ॲनारोबिक रेस्पिरेशन म्हणजे विनाऑक्सी श्वसनमध्ये जे ग्लुकोज आहे त्याचं कंप्लीट ऑक्सिडीकरण होत नाही आणि म्हणून तिथे इथेनॉल म्हणजेच इथिल अल्कोहोल त्याचा फॉर्म्युला आहे C2H5OH हे तिथे फॉर्म होतं. Now we focus on the next question. The question is that which cell organelle is necessary for the complete oxidation of glucose. मग कंप्लीट ऑक्सिडेशन जर ग्लुकोजचं होत असेल तर त्यासाठी कोणत्या पेशी अंगकाची आवश्यकता असते आणि त्यामध्ये आपण पाहिलं होतं मायटोकॉन्ड्रिया, त्याला मराठीतून म्हणतात तंतुकणिका. मायटोकॉन्ड्रिया these are present in the cell and that cell in which aerobic respiration these are takes place. ज्या सेलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे तिथे ॲरोबिक रेस्पिरेशन होतं म्हणजेच तिथे ग्लुकोजचे कंप्लीट ऑक्सिडेशन होतं म्हणजेच पूर्णपणे ऑक्सिडीकरण होत असतं. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक अँड दिस टॉपिक इज द एनर्जी फ्रॉम डिफरंट फूड कंपोनंट. आपण पाहिलं होतं की जर आपल्या सेल ग्लुकोजची डेफिशियन्सी असेल म्हणजेच कार्बोहायड्रेटची डेफिशियन्सी असेल म्हणजेच कर्बोदके ग्लुकोज जर त्याची जर कमतरता असेल तर बाकीचे पण काही मटेरियल आपल्या सेलमध्ये एनर्जी प्रोडक्शनसाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल लिपिड, प्रोटीन दिस आर ऑल्सो एनर्जी सोर्स इन अवर सेल. याच्यापासून देखील एनर्जी आपल्या सेलमध्ये तयार होत असते. पण इथे अगोदर आपण पाहू की कार्बोहायड्रेट म्हणजेच ग्लुकोज जर आपल्या सेलमध्ये आपल्या बॉडीमध्ये एक्सेस क्वांटिटीजमध्ये जर गेलं, एक्सेस म्हणजे काय तर जास्त प्रमाणात, देन दिस स्टोअर इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन इन लिव्हर ऑर मसल्स. म्हणजेच आपल्या शरीरामध्ये जे यकृत आहे आणि स्नायू आहे यांच्यामध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपामध्ये एक्सेस क्वांटिटीजमध्ये ग्लुकोज कार्बोहायड्रेट हे स्टोअर होत असतं. प्लांटमध्ये देखील एक्सेस क्वांटिटीजमध्ये ग्लुकोज कार्बोहायड्रेट स्टोअर होतं आणि ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे दॅट इज इन द फॉर्म ऑफ स्टार्च. दिस इज नॉट मेन्शन इन दिस बुक. ही इथं सध्या मेन्शन केलेलं नाही पण आपल्याला एक जनरल इन्फॉर्मेशन असणं गरजेचं आहे. व्हॉट इज द सोर्स ऑफ प्रोटीन अँड व्हॉट आर दे मेड अप ऑफ. मग इथे प्रोटीन प्रथिने म्हणजे काय आणि ते कशापासून बनलेली असतात हे आपण थोडक्यात पाहू. प्रथिने यांचे सोर्सेस आपण रोज जेवणामध्ये पल्सेस घेतो, डाळी घेतो, व्हेजिटेबल्स घेतो आणि सगळ्यात जास्त जे प्रोटीन्स आहे, प्रथिने आहे ते आपल्याला पल्सेसमधून म्हणजे डाळींमधून भेटत असते. काही अमाऊंटमधून आपल्याला व्हेजिटेबल्सपासून पण भेटते. अँड वी ऑल्सो ईट द origin of that protein from animals and this protein these are called as the first class protein. These are also very useful for our body. म्हणजेच आपण प्राण्यांपासून जे तयार झालेले प्रोटीन आहे ते पण जेवणामध्ये घेत असतो. फॉर एक्झाम्पल आपण मिल्क, एग, काही जण नॉनव्हेज घेतात त्यातून देखील आपल्याला प्रोटीन
प्रथिने भेटत असतात. मग हे प्रथिने प्रोटीन्स म्हणजे काय याची डेफिनेशन दिलेली पहा. ती डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन्स दीज आर द मॅक्रोमॉलिक्यूल अँड फॉर्म बाय द बॉन्डिंग टुगेदर मेनी अमायनो ॲसिड्स. खूप सारे अमायनो ॲसिड्स एकमेकांना जोडून इथे एक महारेणू तयार झालाय आणि त्याचं नाव आहे प्रोटीन म्हणजेच प्रथिने. अँड द प्रोटीन of the animal origin these are called as the first class protein. जे आपल्याला प्राण्यांपासून निर्माण झालेले जे प्रोटीन्स आपल्याला भेटतात त्यांना म्हणायचं आहे फर्स्ट क्लास प्रथिने. मग कसे ते ॲनिमल्स पासून ओरिजिन होतात मी आत्ताच तुम्हाला सांगितले की जसं आपण ॲनिमल्स काही लोक नॉनव्हेज खातात त्यातून आपल्याला प्रोटीन भेटतं. त्याचबरोबर मिल्क आपण घेत असतो. त्याचबरोबर एग्सचा देखील फूड म्हणून वापर केला जातो. अँड दीज आर द सोर्सेस विच वी गेट फ्रॉम द ॲनिमल्स. हे आपल्याला ॲनिमल्सपासून भेटत असतात. अँड विच हॅविंग द प्रोटीन अँड दिस टाईप ऑफ प्रोटीन कॉल्ड ॲज द फर्स्ट क्लास प्रोटीन. आणि असे जे प्रथिने आहे त्यांना आपण म्हणणार फर्स्ट क्लास प्रथिने इथे म्हणणार. अँड वी ऑल्सो गेट द एनर्जी फ्रॉम द प्रोटीन अँड दिस एनर्जी दीज आर 4 किलो कॅलरीज पर ग्रॅम ऑफ प्रोटीन. एका ग्रॅम प्रथिनांपासून आपल्याला 4 किलो कॅलरीज एवढी एनर्जी भेटत असते. अँड ॲटलिस्ट जे छोटे मुलं असतात नियर अबाउट 1 इयरचे त्यांच्या जेवणामध्ये रेग्युलरली 1 ग्रॅम प्रोटीन हे जाणे गरजेचे आहे. अमायनो ॲसिड दीज आर ऑप्टेन आफ्टर द डायजेशन ऑफ प्रोटीन. ज्यावेळेस आपण जेवणातून प्रोटीनिशियस फूड मटेरियल घेतो म्हणजे आपण जेवणामध्ये पल्सेस व्हेजिटेबल्स त्याचबरोबर आपण मिल्क दूध हे घेत असतो, एग्स हे घेत असतो आणि त्यातून आपल्या बॉडीमध्ये जे प्रोटीन्स आहे ते भेटतात. पण ॲक्च्युली आपल्यामध्ये डायरेक्ट प्रोटीन जात नाही तर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये आपल्या पचन संस्थेमध्ये जे प्रोटीन्स आहे त्याचं कॅटाबॉलिझम होतं म्हणजेच ते ब्रेकडाऊन होतात अँड विच कन्व्हर्टेड इन टू द अमिनो ॲसिड. त्याचं खूप सारे अमिनो ॲसिड्स इथे फॉर्म होतात अँड दीज आर गोज इन टू द ब्लड अँड देन दीज आर प्रोव्हाइडेड टू ईच अँड एव्हरी सेल. मग ते आपल्या रक्तामध्ये जातात आणि रक्तामधून आपल्या पेशींना सेलला ते प्रोव्हाइड केले जातात. अँड दोज अमिनो ॲसिड्स दीज आर ॲब्झॉर्ब इन द बॉडी and transported to each organs and cell through the ब्लड. मग रक्ताद्वारे या अशा पद्धतीने प्रत्येक सेलला ऑर्गॅनला प्रोव्हाइड केले जातात आणि त्यानंतर यांचा वापर जो आहे तर तो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो. अँड दिस इज मेन्शन इन द डायग्राम. आता इथे एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राममध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रथिने वेगवेगळ्या प्रकारची तयार होतात ते इथे दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे प्रथिने वेगवेगळे प्रोटीन्स फॉर्म होतात अँड विच हॅविंग द डिफरंट फंक्शन इन डिफरंट ऑर्गन्स. नाव वी फोकस ऑन दिस डायग्राम. प्रथिनांच्या पचनानंतर तयार झालेल्या अमिनो आम्लापासून पुन्हा जे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने तयार होतात कोणकोणत्या पार्टमध्ये कोणकोणते प्रथिने तयार होतात किंवा कोणकोणते प्रोटीन्स फॉर्म होतात ते डायग्राममध्ये मेन्शन केले. नाव वी फर्स्ट फोकस ऑन द स्किन. स्किन म्हणजे काय त्वचा. त्वचेमध्ये इथे मेलेनिन त्याचबरोबर केरॅटिन केरॅटिन रंगद्रव्य. मेलॅनिन काय आहे रंगद्रव्य आहे. आपली जी स्किन आहे त्याला जो ब्लॅक कलर असतो दिस इज बिकॉज ऑफ द मेलॅनिन. मेलॅनिनमुळे आपल्या स्किनला ब्लॅक कलर असतो अँड दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ऑफ दिस प्रोटेक्ट फ्रॉम द सनलाईट. जे सनलाईट आहे त्यापासून आपली स्किन प्रोटेक्ट करण्यासाठी मेलॅनिन ह्या रंगद्रव्याचा हे जे कलर आहे तर त्याचा इथे यूज होत असतो. अँड ऑल्सो द केरॅटिन. केरॅटिन कुठे असतं तर आपल्या त्वचेमध्ये आपल्या केसांमध्ये असतं. त्याचबरोबर आपल्या नेलमध्ये देखील केरॅटिन हे प्रेझेंट असतं. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट राऊंड सर्कल अँड दिस इज द बोन्स. पहा त्याच्या शेजारीच एक सर्कल आहे दॅट इज द बोन. बोन म्हणजे मराठीतून त्याला काय म्हणतात हाडे. हे जे हाडे आहेत तर त्यामध्ये ऑक्सिन नावाचं प्रोटीन्स फॉर्म होतं आणि दिस इज इम्पॉर्टंट फॉर
द हार्डनेस ऑफ द बोन. आपले जे बोन्स आहे त्याच्या हार्डनेससाठी इथे ऑक्सिन नावाचं प्रोटीन्स इथे हेल्प करत असतं. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट दॅट इज द सेल. मग आपल्या पेशीमध्ये देखील सगळ्या शरीराच्या पेशीमध्ये प्रद्रव्य असतं दॅट इज कॉल्ड ॲज द सायटोप्लाझम. हे सायटोप्लाझम त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्ये जे वरती एक कवर असतं, म्हणजेच आपण त्याला पट्टल म्हणतो मराठीतून, त्याला म्हणलं तर सेल मेम्ब्रेनी. दिस इज मेड अप ऑफ फ्रॉम द प्रोटीन. ती सेल मेम्ब्रेनी जी आपल्या पेशीमध्ये असणाऱ्या प्रद्रव्य म्हणजेच जे सायटोप्लाझम आहे त्याच्यावरती जे कव्हर केलेलं पटल आहे म्हणजे सेल मेम्ब्रेनी आहे, ॲक्च्युली दिज आर मेड अप फ्रॉम द प्रोटीन. ती कशाची तयार झाली? प्रोटीन प्रथिनांची तयार झालेली आहे. अँड व्हेरियस एन्झाईम दिस इज प्रेझेंट इन द सेल. प्रत्येक सेलमध्ये खूप सारे एन्झाईम्स असतात अँड दिज आर यूज फॉर डिफरंट केमिकल रिॲक्शन. वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रियांसाठी त्याचा वापर केला जातो. अँड दिस ऑल एन्झाईम दिज आर द प्रोटीन्स. सगळे एन्झाईम्स प्रोटीन आहेत, त्यांना मराठीतून विकरे म्हणतात. आणि आपल्या सेलमध्ये ज्या वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन रासायनिक अभिक्रिया चालतात त्यांना प्रतिसाद म्हणजेच यामध्ये त्याला ॲक्सेलरेट करण्यासाठी, त्या रासायनिक अभिक्रिया चांगल्या रीतीने पार पाडण्यासाठी यांचा वापर होत असतो. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट दॅट इज द पॅनक्रेज. चला तर मग शेजारी दिलंय पॅनक्रेज. पॅनक्रेज म्हणजे स्वादुपिंड. तुम्हाला माहिती आहे आपल्या शरीरामध्ये स्वादुपिंड म्हणजेच पॅनक्रेज कुठं असतं? दिस इज प्रेझेंट नियर टू द डायजेस्टिव्ह सिस्टीम अँड दिस इज व्हेरी युजफुल ग्लँड फॉर डायजेशन ऑफ फूड मटेरियल. आपल्या शरीरामध्ये अन्न पचन करण्यासाठी महत्वाची ग्लँड ग्रंथी आहे. कोणती? पॅनक्रेज. चला तर मग त्यामध्ये असतं इन्सुलिन अँड ट्रिप्सिन. इन्सुलिन आणि ट्रिप्सिन खूप महत्त्वाचे आहे. इन्सुलिन याच्याशी रिलेटेड तुम्ही खूप जणांनी ऐकलं असेल की आपल्यामध्ये जे कार्बोहायड्रेट्स आहे ते मेंटेन करण्यासाठी खूप महत्त्वाचं इन्सुलिन असतं. अँड ट्रिप्सिन दिज आर युजफुल फॉर डायजेशन ऑफ प्रोटीन. पुन्हा हे एक प्रकारचे एन्झाईम्स म्हणून काम करतात की ज्यामुळे आपल्या बॉडीमध्ये जे डायजेशन आहे ते व्यवस्थित होतं. त्यानंतर नेक्स्ट आहे पियुषिका ग्रंथी म्हणजेच पिट्युटरी ग्लँड. दिस इज प्रेझेंट इन अवर हेड. म्हणजेच आपल्या मेंदूच्या तिथे असणारी जी ग्लँड आहे, ग्रंथी आहे, तिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड्स. म्हणजेच यामध्ये पियुषिका ग्रंथी. अँड ॲक्च्युली दिस इज द बॉस ऑफ अवर होल बॉडी. होल बॉडीच्या ज्या ग्लँड्स आहे, ग्रंथी आहे, त्याचा बॉस म्हणण्यास याला काही हरकत नाही. कारण आपल्या शरीरामध्ये सगळ्या ज्या ग्लँड्स आहे, पूर्ण बॉडीमध्ये जेवढ्या पण ग्लँड्स आहे, जेवढ्या पण ग्रंथी आहे, त्यांच्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम कोण करत असतं? पिट्युटरी ग्लँड्स म्हणजेच पियुषिका ग्रंथी करत असते. अँड विच हॅविंग द व्हेरियस हार्मोन्स. वेगवेगळे संप्रेरके ते स्रवत असतात आणि ते संप्रेरके प्रत्येक बॉडीतल्या ग्लँड्सला म्हणजेच ग्रंथींना इन्फॉर्मेशन देत असतात आणि त्यानुसार आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे फंक्शन कंडक्ट केले जातात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट दॅट इज द मसल्स. चला तर मग नेक्स्ट आहे मसल्स म्हणजेच स्नायू. आपल्या शरीरामध्ये आपल्या बॉडीची हालचाल करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम कुणाचं आहे? मसल्सचं आहे, स्नायूंचं आहे. अँड विच हॅविंग द ॲक्टिन मायोसिन म्हणजेच हे लवचिक प्रथिने म्हणले जातात. फॉर एक्झाम्पल एक उदाहरण तुम्हाला सांगते की समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, ही आपली इच्छा आहे. तर त्यावेळेस ही ॲक्टिव्हिटीज होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आपले जे पाय आहे तर त्या पायांची हालचाल होणं गरजेचं आहे. मग ही पायांची हालचाल कशी होणार? तर आपण ज्यावेळेस म्हणलो की मला एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये जे पाय आहेत त्या पायांची हालचाल होणार आहे. मग पायाची हालचाल होण्यासाठी महत्त्वाचं काम करणार आहे पायांमध्ये असणारे मसल्स, स्नायू. आणि ह्या स्नायूंची हालचाल होईल त्याच वेळेस पायांची हालचाल होईल. मग स्नायूमध्ये विशिष्ट प्रकारचे प्रथिने असतात, त्यांचं नाव आहे ॲक्टिन आणि मायोसिन. ॲक्टिन आणि मायोसिन ज्या पेशींमध्ये आहे तिथे हे लवचिक जे प्रथिने आहेत
म्हणजेच आपण त्यांना म्हणू शकतो की फ्लेक्झिबल प्रोटीन्स these are actually conduct this work and because of we can move from one place to another place. फक्त मुवमेंट करण्यासाठीच नाही तर आपल्या बॉडीमध्ये जिथे जिथे बोन आहे तिथे तिथे मुवमेंट होण्यासाठी ॲक्टिन आणि मायोसिन खूप महत्त्वाचं वर्क करतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट दॅट इज ब्लड. चला तर मग रक्त आपण पाहू. आपल्या रक्तामध्ये RBC असतात, त्याचबरोबर WBC असतात. RBC म्हणजे लोहित रक्तपेशी आणि WBC म्हणजे आपल्या रक्तामध्ये असणाऱ्या श्वेत रक्तपेशी. त्यामध्ये ज्या लाल रक्तपेशी आहे किंवा त्याला आपण म्हणतो लोहित रक्तपेशी, तर त्याला इंग्लिशमधून म्हणतात RBC. यामध्ये हिमोग्लोबिन असतं अँड हिमोग्लोबिन दीज आर द प्रोटीन्स. व्हॉट इज द फंक्शन ऑफ हिमोग्लोबिन? हिमोग्लोबिन these are very important because of this carry the oxygen from the respiratory tract to each and every cell. मग आपल्यामध्ये ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी, ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं हिमोग्लोबिन आहे आणि हिमोग्लोबिनमुळेच आपल्या रक्तामध्ये ऑक्सिजन कॅरी केलं जातं आणि त्यामुळेच इथे जी एनर्जी प्रोडक्शन आहे तर ती होऊ शकते. त्यानंतर आहे अँटीबॉडीज. अँटीबॉडीज त्याला मराठीतून म्हणतात प्रतिपिंडे. अँटीबॉडीज दिस आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. अँटीबॉडीज खूप महत्त्वाचे आहे कारण ते आपल्या बॉडीमध्ये प्रोटेक्शन करण्याचं काम करतात. जे फॉरेन मटेरियल आहे, फॉरेन पार्टिकल्स आहे, ते आपल्या बॉडीमध्ये आल्यानंतर त्यांना अपोज करण्यासाठी, त्यांना प्रतिकार करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असतं अँटीबॉडीज. अँड अँटीबॉडीज दिस आर ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर ब्लड. आपल्या ब्लडमध्ये, आपल्या रक्तामध्ये ते खूप महत्त्वाचं काम करत असतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट टॉपिक दॅट इज द बॉक्स विच इज गिवन इन युअर टेक्स्टबुक. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक दिलेलं आहे पहा, ऑलवेज रिमेंबर. हे नेहमी लक्षात ठेवा. पहा, तुम्हाला काय बेसिक माहिती असणं गरजेचं आहे. द एक्सेस ऑफ अमिनो ॲसिड्स दिस ऑप्टेन फ्रॉम द प्रोटीन्स आर नॉट अ स्टोर इन द बॉडी. आपल्या शरीरामध्ये जसं कार्बोहायड्रेट स्टोअर केलं जातं तसं आपल्या शरीरामध्ये जास्तीचे जे अमिनो ॲसिड्स आहे, आम्ले आहेत, तर ते शरीरामध्ये साचवून ठेवले जात नाही अँड दे आर ब्रोकन डाऊन अँड these are converted into ammonia and form is eliminated out of the body. मग आपल्या शरीरामध्ये त्याचं ब्रेकडाऊन होतं. तुम्हाला माहिती आहे की अमायनो ॲसिड यांचा ब्रेकडाऊन म्हणजेच ॲमिनो ॲसिड, आपण त्याला दोन्ही म्हणू शकतो बरं, ॲमिनो ॲसिड पण आणि अमायनो ॲसिड पण. these are breakdown into our liver and these are converted into ammonia. आपल्या लिव्हरमध्ये, आपल्या यकृतामध्ये अमिनो ॲसिड्स त्याचं ब्रेकडाऊन होतं आणि त्याचं कन्व्हर्जन अमोनियामध्ये होत असतं आणि त्यानंतर हे आपल्या बॉडीतून इलिमिनेट केलं जातं, म्हणजेच आपल्या शरीराबाहेर त्याला टाकून दिलं जातं. अँड इफ these are necessary excess of this protein, these are converted into other useful substances. अमिनो ॲसिड आहे तशा फॉर्ममध्ये स्टोअर होत नाही. जर आपल्या बॉडीला त्याची गरजच असेल तर ते शरीरामध्ये स्टोअर केलं जातं, पण त्या फॉर्ममध्ये नाही. त्याचं कन्व्हर्जन दुसऱ्या फॉर्ममध्ये केलं जातं, म्हणजेच त्याचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं आणि ज्या प्रोसेसनी ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होतं दिस इज कॉल्ड ॲज द ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोनिओजेनेसिस दिस इज द प्रोसेस इन विच द excess amount of the amino acid these are converted into glucose and then these are converted into glycogen or these are stored in our liver or muscles, but these are not stored in their form. त्याच्या अमिनो ॲसिड फॉर्ममध्ये ते आपल्या बॉडीमध्ये स्टोअर केलं जात नाही. तर ते आपल्या बॉडीमधून जर गरज नसेल तर ते आपल्या बॉडीतून एक्सेस अमाऊंटमधलं जे अमिनो ॲसिड्स आहे ते आपल्या बॉडीतून रिमूव्ह केलं जातं. अँड व्हॉट इज इन केस ऑफ प्लांट? मग प्लांटमध्ये कसं आहे तर प्लांट प्रोड्यूस द नेसेसरी अमिनो ॲसिड्स फ्रॉम द मिनरल्स. दॅट मिनरल्स दिज आर द डेनो. मग इथे डेनो नावाचं जे खजिना आहे त्याच्यापासून प्लांट्समध्ये जे अमायनो ॲसिड्स आहेत ते फॉर्म केले जातात. अँड अन एन्झाईम रुबिस्को दिस प्रेझेंट इन द प्लांट
chloroplast, and these are the most abundant protein found in the nature. मग रुबिस्को नावाचं, रुबिस्को हे जे प्रोटीन आहे, हे जे विकर आहे, ॲक्च्युली सगळे जे विकर्स आहेत ते प्रोटीन आहेत बरं. मग हे जे प्रोटीन्स आहे किंवा हे जे प्रथिन आहे, म्हणजे जे रासायनिक अभिक्रिया करतात त्याला म्हणायचं आहे विकर. आणि हे विकर वनस्पतीमध्ये हरित लवकांमध्ये असतं आणि ह्या हरित लवकांमध्ये त्याचा वापर एनर्जी तयार करण्यासाठी ते केला जातो. अशा पद्धतीने आपण पाहिलं की जे प्रोटीन्स आहे ते प्रोटीन्स आपल्या बॉडीमध्ये असेल किंवा प्लांटच्या बॉडीमध्ये असेल, कशा पद्धतीने कोणकोणत्या फॉर्म्समध्ये असतं. आता तुम्हाला इथे लक्षात काय काय ठेवायचं आहे, काय काय इम्पॉर्टन्स आहे, तर इथे हाऊ मेनी एनर्जी गिव्स द 1 ग्रॅम ऑफ प्रोटीन, हे फिलिंग द ब्लँकसाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर इथे डेफिनेशन, प्रोटीनची डेफिनेशन आहे पहा. प्रोटीन्स दीज आर द मॅक्रोमॉलिक्युल फॉर्म बाय द बॉन्डिंग टुगेदर मेनी अमिनो ॲसिड्स, खूप सारे अमिनो आम्ल एकत्र येऊन इथे प्रथिने तयार होत असतात. हे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये अगोदरही तुम्हाला मी सांगितलेलं आहे की एक डायग्राम दिली जाते आणि मध्येच एखादा स्पेस ब्लँक दिला जातो. मग तुम्हाला तिथे नावे टाकावं लागतात. त्यासाठी तुम्हाला डायग्राम 2.4 प्रोटीन अँड डिफरंट अमायनो ॲसिड्स, हे तुम्हाला व्यवस्थित ही डायग्राम क्लिअर करायची आहे. म्हणजेच प्रथिने वेगवेगळ्या ठिकाणी जे नाव आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याचबरोबर एक डेफिनेशन, ती डेफिनेशन आहे ग्लुकोनिओजेनेसिस. ग्लुकोजिओनेसिस म्हणजे काय, तर एक्सेस अमायनो ॲसिड कोणत्या फॉर्ममध्ये कन्वर्ट केले जातात, तर ग्लुकोज, त्यालाच काय म्हणायचं आहे, ग्लुकोनिओजेनेसिस. आणि प्लांटमध्ये कोणतं प्रोटीन असतं, तर रुबिस्को, म्हणजेच त्याला आपण काय म्हणणार, विकर. आणि हे प्रोटीन्स, हे विकर प्लांटमध्ये असतं. हे झाले तुमच्या ह्या टॉपिकमधले IMP पॉईंट्स, म्हणजेच महत्त्वाचे पॉईंट्स. ह्या टॉपिकमध्ये काय काय महत्त्वाचं आहे तर हे तुमच्या लक्षात आलं असेलच. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द लिपिड, विटॅमिन्स अँड वॉटर. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत लिपिड म्हणजेच काय, त्याचबरोबर आपण पाहणार आहोत लिपिडला मराठीतून म्हणतात मेदाम्ले, ते आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण पाहणार आहोत विटॅमिन्स म्हणजेच जीवनसत्वे म्हणजे काय, आणि त्याचबरोबर वॉटर याचे इम्पॉर्टन्स आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. थँक्यू. Next topic, and this next topic in second chapter, and this is the cell division and essential life process. आज आपण पाहणार आहोत सेकंड चॅप्टर मधला नेक्स्ट टॉपिक, पेशी विभाजन एक, आवश्यक जीवन प्रक्रिया. म्हणजेच आपण पाहणार आहोत यामध्ये सुरुवातीला काही क्वेश्चन्स. मग यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट हॅपन टू द सेल्स ऑफ इंज्युअर टिश्यू. समजा आपल्याला जखम होते, त्या ठिकाणच्या उतीतील पेशींचे काय होते. ज्यावेळेस आपल्या बॉडीला एखादी इंजुरी होते किंवा काही टिश्यूज इंज्युअर होतात, त्यावेळेस तिथल्या ज्या सेल्स आहेत त्यांची डेथ होते, म्हणजे तिथल्या ज्या पेशी आहेत त्या मृत पावतात. अँड इन दिस टिश्यूज हॅव्हिंग द अदर सेल्स, अँड these सेल्स देन डिवाइड अँड विच फॉर्म द न्यू सेल्स. मग ह्या उतींमधील ज्या पेशी चांगल्या आहेत त्या पेशींमध्ये विभाजन होतं आणि त्यानंतर नवीन ज्या सेल्स आहेत त्या टिश्यूमध्ये फॉर्म होत असतात. नाव वी फोकस ऑन द नेक्स्ट क्वेश्चन, वेदर न्यू सेल्स आर फॉर्म ड्युरिंग हिलिंग ऑफ ओन. म्हणजेच झालेली जखम बरी होताना तेथे पेशी नव्याने तयार होतात का. हो, मी अगोदरच तुम्हाला बोलले की ज्यावेळेस आपल्याला एखाद्या ठिकाणी इंजुरी येते, ॲट दॅट टाईम the cells which are die, and at that region the new cells these are formed by the division. म्हणजेच पेशींचं विभाजन होऊन तिथे नवीन सेल्स, नवीन पेशी तयार होत असतात. द थर्ड क्वेश्चन इज दॅट डू द प्लांट्स गेट इंज्युअर व्हेन डू वी प्लक द फ्लावर अँड हाऊ आर दोज ओन्स हेल. मग आपण जर वनस्पतीच्या बाबतीत विचार केला, समजा आपण फुले तोडतो आणि त्यावेळी वनस्पतींना जखमा होतात का, आणि त्या जखमा कशा भरून येतात. ॲक्च्युली जे प्लांट्स आहेत त्यांना जखमा होत असतात, पण त्या जखमा भरताना तिथला जो पार्ट आहे
तर त्या पार्टमधल्या सेल्स अगोदर डेड होतात आणि तो डेड पार्ट निघून गेल्यानंतर ल्यूच्या बेसला म्हणजे नोड रिजनला न्यू ज्या सेल्स आहेत त्या इथे फॉर्म होतात बाय द डिव्हिजन म्हणजेच पेशींचं विभाजन हो. नेक्स्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ डज द ग्रोथ ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑकर्स अँड डज द नंबर ऑफ सेल्स इन देअर बॉडी इन्क्रीजेस इफ यस हाऊ. म्हणजेच जर कोणताही सजीव आपण विचार घेतला किंवा कोणत्याही सजीवाबद्दल आपण विचार केला तर त्यांची वाढ कशी होते आणि त्याचबरोबर त्यांच्या शरीरात पेशींची संख्या वाढते का आणि वाढत असेल तर ती कशी. जसं आपण फॉर एक्झाम्पल आपलंच घेऊ की ज्यावेळेस आपला म्हणजे ह्युमन बिंगचा जन्म होतो त्यावेळेस ते छोटं बाळ असतं म्हणजे बेबी असतं अँड द बॉडी ऑफ दिस चाइल्ड दिस आर ग्रो बाय द सेल डिव्हिजन सेल विच आर डिव्हाइड मायटॉटिकली म्हणजेच यामध्ये सूत्री विभाजन होऊन पेशींचं विभाजन होतं अँड देन द बॉडी ऑफ दॅट लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस आर ग्रो अँड दिस वी कॅन सी इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये अशाच प्रकारे आपल्याला ग्रोथ दिसते. फक्त जे युनिसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे इन विच द सिंगल सेल डिवाइड अँड विच फॉर्म द टू सेल्स म्हणजेच यामध्ये एका पेशीचं विभाजन होऊन दोन पेशी तिथे तयार होतात आणि त्यालाच इथे रिप्रोडक्शन आणि ग्रोथ हे युनिसेल्युलर म्हणजे एक पेशीय सजीवांमध्ये सेम असतं. द फिफ्थ और लास्ट क्वेश्चन इज दॅट हाऊ द न्यू इंडिव्हिज्युअल्स ऑफ स्पीसीज इज फॉर्म फ्रॉम एक्झिस्टिंग ऑफ वन ऑफ द सेम स्पेसीज. एका सजीवापासून त्याच प्रजातीचा दुसरा सजीव कसा निर्माण होत असतो तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये एक ॲबिलिटी असते अँड दॅट इज द रिप्रोडक्शन त्याला प्रजनन म्हणतात. अँड दिस रिप्रोडक्शन इन दिस प्रोसेस द न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस आर फॉर्म फ्रॉम द वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इन देअर लाईफ. मग एखादा सजीव आहे त्याच्या आयुष्यामध्ये तो नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म करतो and this reproduction is also having the two type asexual and sexual reproduction and we will discuss this in next chapter that is a third chapter. आपण ते तिसऱ्या चॅप्टरमध्ये पाहणारच आहोत. मग हे जे रिप्रोडक्शन आहे यामध्ये देखील नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम ज्यावेळेस फॉर्म होतो त्यावेळेस इथे सेल डिव्हिजन होत असतं आणि अशा पद्धतीने आपण जे सेल डिव्हिजन्स आहे म्हणजे पेशी विभाजन आहे ही एक आवश्यक जीवन प्रक्रिया आहे. हे क्वेश्चन्सहून अंडरस्टँड केलं दॅट इज अन इसेन्शियल लाईफ प्रोसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नाव वी फोकस ऑन द व्हॉट इज अ सेल डिव्हिजन अँड what happen in the living organism. Actually cell division is one of the very important properties of living organism. म्हणजेच आपण जर सजीव घेतले तर सजीवांमध्ये ही सगळ्यात महत्त्वाची लाईफ प्रोसेस आहे अँड ड्यू टू धिस प्रॉपर्टी ओनली अ न्यू ऑर्गॅनिझम दिस आर फॉर्म फ्रॉम द एक्झिस्टन्स वन म्हणजे एक सजीव दुसरा सजीव तयार करतो अँड मल्टीसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड ऑल्सो इमॅसिड बॉडी कॅन बी रिस्टोर. मग जर मल्टीसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपण घेतले तर त्यांच्यामध्ये जी बॉडी आहे तर ती ग्रो होत असते म्हणजेच यामध्ये त्या पेशींचं विभाजन होऊन त्या बॉडीची शरीराची वाढ होत असते. अँड देअर आर टू टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन मिओसिस अँड मायटोसिस. ॲक्च्युली मायटोसिस दिस आर ऑकर्स इन द सोमॅटिक सेल अँड also stem cells of the body and whereas the meiosis occurs in the germ cells. Before a study of these cell division we should first of all focus on the structure organization of the cell, that is cell division which having the two type mitosis and meiosis and both these cell division we will studied in this topic. Before any type of cell division the cell duplicates up its chromosome and number is present in its nucleus. If the chromosome number is 2n it is a double of to the 4n. ज्यावेळेस पेशींचं विभाजन होतं ना त्यावेळेस त्या पेशीमध्ये जे ऑर्गॅनायझेशन आहे जे सेल आहे त्याचं ऑर्गॅनायझेशन फर्स्ट आपण अंडरस्टँड करू. द सेल विच हॅविंग द मेन सेल ऑर्गॅनल अँड दिस इज द न्यूक्लियस त्याला आपण केंद्रक म्हणतो अँड इन दिस न्यूक्लियस द क्रोमोझोम्स दीज आर प्रेझेंट अँड फर्स्ट ऑफ ऑल ॲट द टाइम ऑफ ऑर बिफोर द सेल डिव्हिजन फर्स्ट ऑफ ऑल द क्रोमोझोम नंबर दीज आर बिकम द डुप्लिकेट दॅट इज बिकम द डबल म्हणजेच इथे गुणसूत्र जे आहे तर ते डबल होतात म्हणजे डुप्लिकेट होतात आणि त्यानंतर सेल ही
डिव्हिजन करत असते. मग ह्या डिव्हिजनमध्ये महत्त्वाचे दोन प्रकार आहे. एक आहे मायटॉसिस आणि एक आहे मिओसिस. मायटॉसिसला मराठीतून म्हणतात सूत्री विभाजन आणि त्याचबरोबर मिओसिसला म्हणतात अर्धसूत्री किंवा अर्धगुणसूत्री विभाजन. मग सूत्री विभाजन कुठे होतं, तर कायिक पेशी म्हणजेच त्याला सोमॅटिक सेल आपण नाव पाहिलं. मग कायिक पेशी सोमॅटिक सेल म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या डिप्लॉइड सेल आहे, ज्यामध्ये गुणसूत्राचे दोन संच आहे, दोन सेट आहे, त्या सेलला आपण म्हणणार कायिक पेशी म्हणजे सोमॅटिक सेल. आणि अशा आपल्या बॉडीमध्ये असणाऱ्या सोमॅटिक सेल की ज्यांच्यामध्ये ॲबिलिटी आहे की ते पर्टिक्युलर टाईपचा टिश्यू, पर्टिक्युलर विशिष्ट प्रकारच्या उती तयार करू शकतात, त्यापासून विशिष्ट प्रकारचं अवयव ऑर्गॅन फॉर्म होऊ शकतं. दॅट सेल दिज आर कॉल्ड ॲज द स्टेम सेल. त्यांना आपण मूल पेशी ते म्हणतो. मग इथे जेवढे पण गुणसूत्र त्या सेलमध्ये आहे, तिच्या केंद्रकामध्ये आहे, ते डबल होतात म्हणजे द्विगुणित होतात. जर समजा गुणसूत्रांची संख्या 2n असेल तर ती अगोदर 4n केली जाते आणि त्यानंतर त्या पेशीमध्ये सेल्समध्ये डिव्हिजन होत असतं. व्हॉट इज द शेप ऑफ क्रोमोझोम अँड गिव्ह इट्स नेम इन द फिगर. इथे एक तुम्हाला फिगर दिली आहे आणि त्या फिगरमध्ये काही ब्लँक बॉक्सेस आहे. तुम्हाला एक होमवर्क आहे की तुम्ही 9th स्टँडर्डचं बुक घेणार आहात, म्हणजे 9वीचं पुस्तक घेणार आहात आणि त्यामधून हे जे क्रोमोझोम्सची डायग्राम आहे, म्हणजे जी गुणसूत्राची आकृती आहे, त्यामध्ये जो ब्लँक स्पेस इथे दाखवलेला आहे, तर त्या ब्लँक स्पेसमध्ये तुम्हाला त्याची नावं मेन्शन करायची आहे. चला तर मग आपण पाहू की क्रोमोझोम्स म्हणजे गुणसूत्र आपल्या सेलमध्ये कसे असतात, काय असतात. A pair of each types of chromosome is present in 2n condition, whereas the single of each types is present in the condition, and their structure is like one show is in a figure. मग इथे तुम्ही पाहू शकता की आकृतीमध्ये जी अवस्था दाखवली, म्हणजे जर आपण विचार केला की 2n अवस्थेमधील प्रत्येक प्रकारच्या गुणसूत्राची एक एक जोडी असते, तर यन अवस्थेमध्ये मात्र ते एकच गुणसूत्र असतं. म्हणजेच काय, जर समजा आपण विचार केला आपली पूर्ण बॉडी, आपलं शरीर आणि आपल्या शरीरामध्ये ज्या पेशी आहे, त्या प्रत्येक पेशीमध्ये, प्रत्येक सेलमध्ये 2n क्रोमोझोम्स आहे. त्यामधला यन म्हणजे एक संच, एक सेट आपला मॅटर्नल आहे, म्हणजे आपल्या आईकडून आलेला आहे, आणि दुसरा यन हा पॅटर्नल आहे, म्हणजेच तो आपल्या वडिलांकडून आलेला आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या प्रत्येक सेलमध्ये जे गुणसूत्र आहे, जे क्रोमोझोम्स आहे, ते 2n आहे. पण आपले जर गॅमेट सोडले तर, म्हणजे आपले जर युग्मके सोडले तर, मग युग्मके किंवा गॅमेट्स कुठे आहे, प्लांट्समध्ये पण गॅमेट असतात आणि ॲनिमलमध्ये पण गॅमेट्स असतात, म्हणजे युग्मके असतात. पुढे आपण पाहणार आहोत की युग्मके कुठे कुठे असतात. पण सध्यापुरतं लक्षात घ्या की आपली जी रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे, आपली जी प्रजनन संस्था आहे, त्या प्रजनन संस्थेमध्ये हे गॅमेट्स म्हणजे हॅप्लॉइड सेल आपण त्याला म्हणतो, म्हणजेच त्याला मराठीतून म्हणतात एक गुणित पेशी. द्विगुणित पेशीपासून एक गुणित पेशी तयार होते आणि म्हणजेच गॅमेट्स फॉर्म होतात. आणि हे गॅमेट्स अशा सेल आहेत की ज्यामध्ये गुणसूत्रांचा एकच संच असतो, एकच सेट असतो. And on the basis of this division, that is the formation of new cell, these cell division which having the two type, mitosis and meiosis. मग कशा पद्धतीने पेशीचं विभाजन होतं, यावरून पेशीच्या विभाजनाचे दोन प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला आहे सूत्री विभाजन आणि दुसरा आहे अर्धगुणसूत्री विभाजन. फर्स्ट ऑफ ऑल वी फोकस ऑन द मायटॉसिस. Somatic cell are stem cells which are divide by mitosis. मायटॉसिस म्हणजे सूत्री विभाजन. सूत्री विभाजनामध्ये आपल्या शरीरामध्ये ज्या काय पेशी आहे आणि त्याचबरोबर ज्या मूल पेशी आहे, यांच्यामध्ये हे विभाजन होत असतं. आणि हे जे मायटॉसिस आहे, दिस इज कम्प्लिटेड थ्रू द टू मेन स्टेप. यामध्ये दोन महत्त्वाच्या टप्प्यामध्ये हे सूत्री विभाजन कंप्लीट होत असतं, म्हणजेच पूर्ण होत असतं. अँड विच हॅवी द फर्स्ट, दॅट इज द कॅरिओकायनेसिस, म्हणजेच त्याला मराठीतून म्हणतात
प्रकल विभाजन, दॅट इज द न्यूक्लिअर डिव्हिजन. म्हणजे मी तुम्हाला आत्ता बोलले पहा की आपल्या सेलमध्ये महत्त्वाचं असतं न्यूक्लियस, त्याला मराठीतून म्हणतात केंद्रक. आणि ह्या केंद्रकाचं सुरुवातीला विभाजन होतं. एका केंद्रकाचे दोन केंद्रक तयार होतात, दॅट इज कॉल्ड एज द कॅरिओकायनेसिस, त्याला म्हणतात प्रकल विभाजन. अँड देन द cytokinesis, that is the cytoplasm or cytoplasmic division. त्यानंतर होत असतं परिकल विभाजन, म्हणजेच जीवद्रव्याचे विभाजन. आणि अशा पद्धतीने यामध्ये दोन महत्त्वाच्या स्टेप आहे, पण जे प्रकल विभाजन आहे त्यांच्यामध्ये पुन्हा 4 पायऱ्या होत असतात. आणि ह्या वन बाय वन आपण इथे पाहणार आहोत. First, we focus on the prophase. In prophase, the condensation of the chromosome desire takes place or start. प्रकार विभाजनाच्या पूर्वावस्थेमध्ये जे धाग्यासारखे नाजूक जे गुणसूत्र आहे त्यांचं वलय भवन म्हणजे फोल्डिंग कंडेन्सेशन स्टार्ट होतं, म्हणजेच त्याची सुरुवात होते. अँड ड्यू टू धिस द क्रोमोझोम बिकम शॉर्ट अँड थिक आफ्टर द क्वाईल अँड रिक्वाईल. मग ज्यावेळेस त्याचा क्वाईल रिक्वाईल होणार आहे, कंडेन्सेशन होणार आहे, त्यावेळेस जे क्रोमोझोम्स आहे ते थिक होणार आहे, म्हणजेच त्यांची जाडी वाढणार आहे. आणि त्याचबरोबर ते आखूड होणार आहेत, म्हणजेच दिस बिकम द शॉर्ट. शॉर्ट म्हणजेच काय आखूड, आणि थिक म्हणजे काय जाड. अँड दे स्टार्ट टू ॲपियर अलॉंग विथ दिअर पियर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड. त्याचबरोबर ते आता जोडीसहित अर्धगुणसूत्र हे जोडीसहित दृश्य व्हायला यामध्ये सुरुवात होते. अँड नाऊ द centrioles duplicate and each centriole moves to opposite pole of the cells and nuclear membrane and the nucleodes start to disappear. त्याचबरोबर इथे तारा केंद्र म्हणजे सेंट्रिओल्स त्याचबरोबर द्विगुणित होते, म्हणजे त्याचे डबल होते. व प्रत्येक तारा केंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. त्याचबरोबर केंद्रावन त्यालाच आपण म्हणतो न्यूक्लिअर मेम्ब्रेनी. आणि त्याचबरोबर केंद्रिका दॅट इज द न्यूक्लिओडस ही हळूहळू नाहीसे व्हायला सुरुवात होते, दॅट इज अ स्टार्ट टू डिसॅपियर. Now we focus on the next step or next phase of the karyokinesis, and these are the metaphase. आता आपण पाहू मध्यावस्था. मध्यावस्था ही प्रकल विभाजनाची दुसरी अवस्था आहे की यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेनी कम्प्लिटली डिसॅपियर इन मेटाफेज. यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेनी म्हणजेच यामध्ये केंद्रकावरती जे आवरण आहे ते पूर्णपणे नाहीसं होतं, म्हणजेच डिसॅपियर होतं. Chromosomes completely their condensation and become the clearly visible along with their sister chromatids. म्हणजेच जे गुणसूत्र आहे ते आता अर्ध गुणसूत्र जोडी सहित इथे स्पष्टपणे दिसणार आहे. आणि त्यांचं पूर्णपणे कंडेन्सेशन म्हणजेच घनीकरण यामध्ये झालेलं आहे. आणि त्याचबरोबर केंद्रकावरण म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेनी ही कम्प्लिटली डिसॅपियर यामध्ये झालेली आहे. All chromosomes are arranged in parallel to equatorial plane and the central planes of the cell. म्हणजेच इथे सगळे जे गुणसूत्र आहे ते आता सगळे मधोमध येणार आहे, म्हणजेच त्याला आपण म्हणणार आहोत विषुववृत्तीय ध्रुव, म्हणजेच विषुववृत्त प्रतलाला ते समांतर अवस्थेत इथे संचरित म्हणजेच अरेंज होणार आहे. आणि दोन्ही जे सेंट्रल्स आहे that is the specific type of flexibility protein fiber that is called as a spindle fiber and also form between the centromere of each chromosomes and both centrioles. म्हणजेच इथे दोन तारा केंद्र दोन टोकाला दोन ध्रुवाला इथे येणार आहेत. त्याचबरोबर प्रत्येक गुणसूत्राच्या गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमियर या दरम्यान विशिष्ट अशा लवचिक प्रथिनांचे धागे म्हणजे स्पिंडल फायबर त्यालाच आपण तुर्क तंतू असे देखील म्हणतो, हे इथे तयार होणार आहे. अँड दिस इज हॅपन इन मेटाफेज, ही मध्यावस्थेमध्ये होणार आहे. द थर्ड स्टेप अँड दिस इज द ॲनाफेज. यामध्ये तिसरी स्टेप आहे, तिसरी अवस्था आहे, तिला म्हणायचे पच्छावस्था. इन ॲनाफेज द सेंट्रोमियर स्प्लिट अँड देअर बाय द सिस्टर क्रोमॅटिड of each chromosomes, these are separate and they are pulled apart in opposite direction with the help of spindle fiber. मध्ये जे लवचिक असे
जे प्रोटीन होते म्हणजेच जे प्रथिने होते किंवा जे धाग्यासारखे प्रथिने आपण त्याला म्हणतो त्यांच्या मदतीने ह्या अवस्थेमध्ये जे गुणसूत्र आहे त्यांच्या गुणसूत्राच्या गुणसूत्र बिंदूला इथे ते तोडतं आणि त्याचबरोबर अर्धसूत्र जोडी वेगळी होते आणि एक जे आहे तर एका सेंट्रोमियरकडे म्हणजेच एका केंद्रकाकडे आणि दुसरं म्हणजे दुसऱ्या विरुद्ध ताराकेंद्रकाकडे खेचले जातात. आणि त्याचबरोबर यामध्ये सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड द डॉटर क्रोमोझोम. मग सेपरेट झालेले जे क्रोमॅटिड्स आहे त्याला आपण म्हणणार इथे जन्य गुणसूत्रे म्हणजेच त्याला आपण म्हणणार डॉटर क्रोमोझोम्स म्हणजेच अर्ध गुणसूत्रांना आपण म्हणणार जन्य गुणसूत्रे असं आपण त्यांना म्हणणार. यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. क्रोमोझोम्स बिंग पूल अपियर लाईक द बंच ऑफ द banners, and it in this way each set of chromosomes reach at two opposite पोल ऑफ द सेल्स. म्हणजेच इथे जे गुणसूत्र आहे म्हणजेच जे क्रोमोझोम्स आहे दीज आर सेपरेटेड अँड दीज आर पुल इन अपोजिट साईड. मग ते एकमेकांच्या अपोजिट जाणारे विरुद्ध जाणारे आणि सगळे जे गुणसूत्र आहे जे अपोजिट गेले आहे म्हणजे ज्यांना आपण जन्य गुणसूत्रे म्हणलो तर ते गुणसूत्रे केळीच्या घडासारखी यामध्ये दिसतात. अशा पद्धतीने ते दोन्ही टोकांना दोन्ही ताराकेंद्रकांना म्हणजेच दोन्ही जे पोल्स आहे किंवा दोन्ही जे ध्रुव तयार झालेले आहे तर तिकडे इथे केळीच्या घडासारख्या अशा अवस्था आपल्याला गुणसूत्रांची ती दिसणार आहे. अँड इन दिस वे द ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स रीच ॲट द टू अपोजिट पोल ऑफ सेल. प्रत्येकी एकेका पोलला एक एक सेट इथे पोहोचणार आहे म्हणजे दोन दोन संच पेशीच्या दोन टोकांना इथे पोहोचले जातात. त्यानंतर नेक्स्ट आहे टिलोफेज म्हणजेच त्याला म्हणायचे अंत्यावस्था. टिलोफेज द क्रोमोझोम्स विच हॅव reached at the opposite poles of a cell and now start to decondense due to which they again become thread like thin and invisible. आता अंत्यावस्थेमध्ये जे सुरुवातीला गुणसूत्र आहे तर ते पेशीमध्ये आलेले आहेत तर ते गुणसूत्रे अगोदर कंडेन्स फॉर्ममध्ये आहे आणि ते पुन्हा इथे डिकंडेन्स होणार आहे म्हणजे त्यांचा उलगडा होणार आहे. ज्या अगोदर गुंडाळलेले जे गुणसूत्र होते त्यांचा आता उलगडा होणार आहे. दिस इज कॉल्ड एज द अनफोल्डिंग ऑर डिकंडेन्सेशन अँड दिस आर अगेन लुक लाईक अ थ्रेड. त्यानंतर पुन्हा ते थ्रेड सारखे दिसणार आहे. दिस बिकम द थिन अँड इनविजिबल. ते थिन पातळ दिसणार आहे. इनविजिबल म्हणजेच ते जसे स्पष्टपणे अगोदर दिसत होते तसे ते यामध्ये दिसेनासे होणार आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज अ फॉर्म अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स अँड रीच ॲट द पोल. मग प्रत्येक पोलपर्यंत म्हणजे ध्रुवाच्या आजूबाजूला न्यूक्लिअर मेम्ब्रेनी म्हणजेच यामध्ये केंद्रकाला आवरण इथे तयार होणार आहे. अँड टू दस द टू डॉटर न्यूक्लिआय आर फॉर्म इन अ सेल अँड न्यूक्लिओलस also appear in each daughter nucleus and spindle fiber completely disappear. अशा तऱ्हेने आता एका पेशीमध्ये दोन जन्य केंद्रके डॉटर न्यूक्लिआय आपण त्याला म्हणतो असे ते तयार होणार आहे आणि त्याचबरोबर जन्य केंद्रकामध्ये केंद्रिका सुद्धा इथे दिसू लागणार आहे आणि त्याचबरोबर तुर्कतंतू म्हणजे जे स्पिंडल फायबर आपण ज्याला म्हणलो तर ते पण इथे पूर्णपणे नाहीसे होणार आहे. अँड these आर द फोर स्टेप ऑफ द कॅरिओकायनेसिस म्हणजेच प्रकल विभाजन. विभाजनाच्या आपण चार अवस्था पाहिल्या. त्यामध्ये फर्स्ट दॅट इज द प्रोफेज त्याला आपण म्हणलं पूर्वावस्था. त्यानंतर आपण पाहिलं मेटाफेज म्हणजे आपण त्याला मध्य अवस्था म्हणलो. त्याचबरोबर नेक्स्ट आपण पाहिलं ॲनाफेज म्हणजे त्याला आपण पच्छावस्था म्हणलो आणि लास्ट चौथी आहे टिलोफेज म्हणजेच त्याला आपण अंत्यावस्था म्हणलो. आणि अशा पद्धतीने इथे अगोदर काय घडलं तर प्रकल विभाजन. इन दिस डायग्राम यू कॅन सी हिअर द न्यूक्लिअर डिव्हिजन. इथे तुम्ही न्यूक्लिअर डिव्हिजन इथे पाहू शकता. इथे वेगवेगळ्या डायग्राम्स इथे मेन्शन केले आहे. इन दिस दिस डिनोट द
प्रकल विभाजन म्हणजेच इथे न्यूक्लिअर जे मेम्ब्रेनी आहे किंवा न्यूक्लियसचं डिव्हिजन कसं होतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेनी डिसॅपेअर झाल्यानंतर, त्याचबरोबर इथे रिॲपेअर झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता, इथे डायग्राममध्ये ते मेन्शन केलेलं आहे. अँड इन दिस वे द कॅरिओकायनेसिस दिज आर कम्प्लिटेड. अशा पद्धतीने इथे केंद्रकाचं विभाजन, ज्याला आपण इथे प्रकल विभाजन म्हणतो, ते इथे पूर्ण होते. आणि नंतर सुरू होते इथे सायटोकायनेसिस, दॅट इज द बिगिन द सायटोकायनेसिस. म्हणजेच इथे परिकल विभाजन इथे होत असते. आणि परिकल विभाजन तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता की एक केंद्रक आहे, त्याचे दोन केंद्रक तयार झाले आणि त्यानंतर जे सायटोप्लाझम आहे म्हणजे जे पेशीद्रव्य आहे ते आता इथे बाजूला होणार आहे. द सायटोप्लाझम डिवाइड्स बाय द सायटोकायनेसिस अँड द टू न्यू सेल्स दीज आर फॉर्म अँड विच आर कॉल्ड ॲज द डॉटर सेल. मग अशा तऱ्हेने परिकल विभाजनानंतर पेशीद्रव्याचे विभाजन होणार आहे आणि पेशीद्रव्याच्या विभाजनाला आपण म्हणतो परिकल विभाजन. आणि परिकल विभाजन झाल्यानंतर दोन नवीन पेशी इथे तयार होतात आणि एका पेशीपासून इथे टोटल दोन पेशी इथे तयार झालेल्या आहे. अँड इन दिस प्रोसेस notch is formed at the equatorial planes of the cells and which dips gradually and thereby the two new cells these are formed. मग इथे ॲनिमल सेलमध्ये म्हणजे प्राणीपेशीमध्ये ही प्रक्रिया होती पहा. या प्रक्रियेमध्ये पेशीच्या विषुववृत्तीय प्रतलाला समांतर एक खाच तयार होऊन ती हळूहळू खोलवर जाते आणि दोन नव्या पेशी इथे फॉर्म होतात. त्याचबरोबर इन केस ऑफ प्लांट सेल instead of this notch a cell plate these are formed exactly along mid line of the cell and thus the cytokinesis these are completed. आता अगोदर जे आपण पाहिलं तर ते होतं प्राणीपेशीबद्दलचं सायटोकायनेसिस म्हणजेच परिकल विभाजन. पण मग वनस्पतीमध्ये काय होतं, तर वनस्पतीमध्ये डायरेक्टली सेल प्लेट म्हणजेच पेशीपटल इथे मध्ये तयार होतं. इथे नॉच किंवा खाच वगैरे होत नाही आणि एका पेशीच्या दोन पेशी इथे होत असतात. मायटोसिस इज इसेन्शियल फॉर द ग्रोथ ऑफ बॉडी अँड बिसाइड्स इट इज नेसेसरी टू फॉर द रिस्टोरेशन ऑफ द emaciated body, own healing and also the formation of a blood cell etc. सूत्री विभाजनामुळे, सूत्री विभाजनाची गरज कशासाठी आहे, तर बॉडीची जी ग्रोथ आहे म्हणजे जी वाढ आहे ती यामुळे होत असते. त्याचबरोबर शरीराची झालेली जी झीज आहे ती भरून काढण्यासाठी याची मदत होते. त्याचबरोबर जखमा बऱ्या करण्यासाठी, सर्व प्रकारच्या रक्तपेशी तयार करण्यासाठी यामध्ये हे प्रकारचं म्हणजे मायटॉसिस, ज्याला आपण मराठीतून म्हणतो सूत्री विभाजन, याची आवश्यकता आहे. इन नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर वी विल डिस्कस अबाउट द मिओसिस. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत अर्धगुणसूत्री विभाजन. थँक्यू सो मच.